नवरात्रीमध्ये अष्टमीला, नवमीला किंवा मग 9 दिवसांमध्ये कधीही घरच्या घरी हवन करायचं आहे. आता हे घरच्या घरी हवन करतो त्यामुळे ह्याच्यामध्ये लागणारं साहित्य एकदम कमी आणि सोपं आहे. त्यासोबतच आपण माता दुर्गेच्या आव्हानासाठी हे हवन करतो आहे. तर त्यामुळे जो मंत्र आहे तो फक्त आपण माता दुर्गेचाच म्हणजे 99 जो मंत्र आहे तो म्हणणार आहोत. पूजेचं साहित्य पूजा भंडारामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू मिळून जातील. आहुती देण्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तांदूळ, मखाना, 2 वेलची, लवंग, साखर, त्याच्यानंतर तूप आणि काळे तीळ, सातू अशा बऱ्याचशा वस्तू लागतात. अशा पद्धतीचं हवनकुंड नसेल तर तुम्ही ताम्हण घेऊ शकता किंवा मातीचं कोणतंही खोलगट भांडं घेऊ शकता. आता प्रत्येकजण म्हणतील की पत्र्याचं हवनकुंड वापरायचं नाही, पण प्रत्येक ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध नसतात. जिथे ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींमध्ये सर्व आपल्याला करता आलं पाहिजे. गोवरी घालायची, त्याच्यानंतर हवन सामग्री घालायची, सुकलेल्या लाकडाच्या अशा विकत फळ्या मिळतात त्या घालायच्या, साधा किंवा भीमसेनी कापूर घालायचा. जे साहित्य आपण हवन सामग्रीमध्ये घालणार आहोत, आहुती देणार आहोत ते सर्व एकत्रित करायचं, तूप घालायचं आणि हे आहुती देण्यासाठी तयार आहे. ह्याची आहुती तर द्यायचीच आहे, पण त्यासोबतच तांदूळ आणि दुधाची खीर बनवायची, तीसुद्धा याच्यामध्ये आहुती घालायची. हळद, कुंकू, अक्षता व्हायचं आणि कापराच्या मदतीने आपल्याला हवनाची सुरुवात करायची आहे. थोडं थोडं तूप आणि हे जे हवन सामग्री आहे ते चिमटीमध्ये धरून घालायची. स्क्रीनवरती दिलेला हा जो मंत्र आहे तो 108 वेळा म्हणत तुम्हाला 108 वेळा हे जे हवन आहे ते करायचं आहे. आणि उरलेली ही जी नंतर राख आहे दुसऱ्या दिवशी ती तुम्ही झाडांमध्ये घालू शकता. कोणतेही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता.